परिपत्रक किंवा बदलीसाठी ज्यांनी कार्यकाळ पूर्ण केलाय अशा जे कॅन्डिडेट आहे त्यांची बदलीचं एक परिपत्रक आऊट झालेलं आहे आणि ते आऊट झाल्यानंतर त्याच्यावरती लगेचच महाराष्ट्रामध्ये विविध अकॅडमीनी किंवा विविध लोकांनी चालू केलंय की ही बदली झाली की ह्या जागा रिक्त होणार आहे, तिथे लगेच वनरक्षकची भरती पडणार आहे, असं झालं तसं झालं वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग विद्यार्थ्याच्या डोक्यांमध्ये प्रकाश पडालाय की सर करायचं काय, की 100% खरं आहे का, किंवा हे जे आहे त्यातनं पुढचं काय होणार, की लगेच भरती पडणार का किंवा लगेच बदल्या होणार का, या सगळ्या गोष्टी. त्याच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा विषय की ही भरती संपली म्हणजे लगेचच पडणार आहे का, किंवा ह्याने निवेदन दिलं, या आमदारांनी निवेदन दिलं, त्या खासदारांनी निवेदन दिलं, असं झालं तसं झालं तर लगेचच भरती पडणार काय, याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या जी लिंक आहे त्याच्यामध्ये आपण परिपत्रक किंवा संदेश किंवा GR वगैरे सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत असतो. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सो जे काही नागपूर वन क्षेत्रातील जो काही परिपत्रकाचा GR आला तो पहिला काय आहे विषय बघूयात आणि थोडक्यात बघूयात, सगळा बघायची काही गरज नाहीये. तर बघा, विषय आहे बदली सत्र 2025 वन